पाहुयात जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे जहांगीर खान यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल झालाय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समोरच ही मारहाण झाली। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये राडा झालाय। मतदान केंद्रामध्ये जाण्यावरून वाद झाला। पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडवण्यात आलाय। धाराशिवच्या परंड्यामध्ये 4 मतदान केंद्रावर बाचाबाची झाली। मतदारांच्या ओळख परेडवरून शाब्दिक बाचाबाची झाली आणि याचं नंतर वादामध्ये रूपांतर झालं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा संघर्ष टळलाय। बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मतदान केंद्रावर पुन्हा राडा झाला। बोगस मतदान करताना 4 जण पकडून दिल्याने हा राडा झाला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी करण्यात आली। राड्यामध्ये आमदार गायकवाड यांचा पीए देखील सहभागी होता। पाहुयात एनआयए चीफ सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे। दातेंना एनआयए मधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव गेल्याची सूत्रांची माहिती मिळते। वर्षाअखेरीस राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सेवानिवृत्त होणार आहेत। सदानंद दाते यांची पोलीस महासंचालक होण्याची शक्यता आहे। सूत्रांची ही माहिती मिळते। या वर्षाअखेरीस पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागी सदानंद दाते हे पोलीस महासंचालक होण्याची दाट शक्यता आहे। सूत्रांकडून ही सर्व माहिती मिळते। शिंदे सेनेच्या संजू परबांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। संजू परबांकडून भाजपचे नेते विशाल परबांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली। भाजपचे नेते विशाल परब सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून आहेत। शिंदे सेनेच्या संजू परबांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केले। तर संजू परब हे देखील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत। शिंदेच्या सेनेकडून सुद्धा तक्रार दाखल करण्याची तयारी केली जाते। एक स्कॉर्पिओ होत ना गाडी, ती स्कॉर्पिओ गाडी जे बुत बसलं होतं शिंदे सेनेचं त्या दिशेने अंगावर आली। त्यामुळे त्याला आम्ही थांबवलं तिथे आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते चिडले। त्याला कोणी मारहाण केली नाही, काय केलं नाही, काय केलं नाही। त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये आले तर विचार केला की सावंतवाडी चांगलं शहर म्हणून ओळखतात, सुंदर शहर, चांगलं शहर, शांत शहर ते ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे। म्हणून मग ठरवलं की आज इलेक्शन संपलं, विषय संपला, त्यानंतर जर त्यांनी काय केलं तर आम्ही बघू। सोलापूरच्या अकलूजमध्ये बॅलेट युनिट फेकल्याचा प्रकार समोर आलाय। बटन दाबलं जात नसल्यानं अंबादास पाटोळे नावाच्या व्यक्तीनं बॅलेट युनिट फेकलंय। बॅलेट फेकणारा व्यक्ती हा भाजपा उमेदवार अंकिता पाटोळे यांचा पती असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेदवारानं आरोप केलाय। अकलूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारांमध्ये राडा झालाय। गोंधळाचा फायदा घेऊन एका युवकानं जमावावर स्प्रे फवारलाय। ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार, मतदार आणि काही पोलीस यामध्ये जखमी झालेत। स्प्रे उडवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इंदापुरात प्रदीप गारटकरांच्या कार्यकर्त्यांकडून निकाला आधीच फटाके फोडण्यात आलेत। मतदान संपल्यानंतर प्रदीप गारटकरांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडलेत। प्रदीप गारटकर इंदापुरातील स्थानिक आघाडीचे उमेदवार आहेत। तर 21 तारखेला विजयाचा गुलाल आमचाच असं भरत शहा यांनी म्हटलंय। भरत शहा हे दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। फटाके आमचा आहे। मतदान संपलंय त्यानंतरच मात्र प्रदीप गारटकरांच्या कार्यकर्त्यांनी फटाके आता फोडायला सुरुवात केली आहे। काय त्याचा परिणाम होईल का, काय म्हणायचं? असं 21 पर्यंत त्यांना आनंद घेऊ द्या ना। आपण 21 तारखेला बघूया। गुलाल आमचाच आहे। 16चे जे पक्ष आहे आणि विकासाचं विजन घेऊन चालणारे आमचे नेते अजितदादा पवार, भरणे मामा आणि बाप्पासाहेब जगदाळे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत जनता। मी 21ला फटाके फोडणार, 100% फोडणार। अहिल्यानगरच्या महेश रेखे यांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक करण्यात आले।
वाराणसीत दंडक्रम पारायण पूर्ण केल्यानं मोदींकडून त्यांचं कौतुक करण्यात आले. महेश रेखे यांच्या कामगिरीबद्दल मोदींकडून पोस्ट करत कौतुक करण्यात आले. 19 वर्ष वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी जे केलं आहे ते येणाऱ्या पिढ्यांना आठवेल अशी मोदींची पोस्ट आहे. अहिल्यानगरच्या महेश रेखे यांचं मोदींकडून कौतुक करण्यात आलेलं आहे. मोदींनी पोस्ट करत त्यांचं कौतुक केलंय. वाराणसीमध्ये दंडक्रम पारायण पूर्ण केल्यानं मोदींकडून त्यांचं कौतुक करण्यात आलंय. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी केली. दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर एकही विमान उडू देणार नाही. खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्र सरकारला हा इशारा दिलाय. 22 डिसेंबर पासून मानकोली ते विमानतळापर्यंत पदयात्रा काढणार असे सुरेश म्हात्रे यांनी म्हटलंय. आज आम्ही सगळ्या संघटनांनी बैठक घेतली आणि एक आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि त्याच्यात येत्या 22 तारखेला जर 20 तारखेच्या आत हे नाव दिले गेले नाही तर 22 तारखेला एक स्थानिक भूमिपुत्रांचा जन आक्रोश मोर्चा भिवंडीतून मानकुल नाक्यातून स्टार्ट होणार आहे आणि तो थेट विमानतळासाठी धडक द्यायला जाणार आहे. आणि तोपर्यंत 24ला आम्ही तिथं पोहोचणार आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही 25 नंतर या विमानतळावरून कुठलेही विमान उडलं जाणार नाही अशा प्रकारचे निर्णय हा स्थानिक भूमिपुत्र